बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडुसा, प्रकरण 10. पहाटेचा किंचित गार वारा गल्ली बोळातून फेरफटका मारित होता. घरांची दारं अजून बंदच होती. आकाशात पेटलेल्या लाखो दैदिप्यमान दिव्यांचा प्रकाश रोडावल्यासारखा दिसत होता. गोठ्यात जागी झालेली जनावरं उठून उभी होती. काल रात्री क्षितिजा पलीकडे लांब कुठेतरी गेलेलं चैतन्य परत येण्याची आस चराचराला लागली होती. त्याच्या अगोदर त्याचा सारथी गावाच्या वेशीवर असलेल्या देवळासमोर भक्तिभावाने हात जोडून उभा होता. तो होता पिंगळा. अंगात ऐसपैस बंडी, त्याच्यावर काळसर रंगाची कोपरी, डोक्याला आवळून बांधलेल्या फेट्याचा शेंबला खांद्यावर उडत होता. कपाळावरच्या पांढऱ्या भस्मावर लावलेला कुंकवाचा टिळा तांबडं फुटण्याची आठवण करून देत होता. डाव्या खांद्याला झुई लटकावून वरून घोंगड्याची घडी घेतली होती. एका हातात कंदील आणि दुसऱ्या हातात कुडकुड वाजणारं कुडमुडं घेतलं होतं. हातातील कंदिलाच्या पिवळसर उजेडात वाट तुडवण्यापूर्वी आपल्या भक्तिभावाने जोडलेल्या हातांनी गावच्या रक्षणकर्त्याची परवानगी घेतली. गल्ली बोळातून फिरता फिरता रंजल्या गांजलेल्या जीवांना काळाच्या उदरात दडलेलं त्यांच्या नशिबाचं गुपित उघडून सांगणार होता. कुडमुडं वाजवून त्याच्या रिकाम्या झोळीत 4 दाणे पीठ टाकण्यासाठी आव्हान करणार होता. चालता चालता कुडमुडं वाजवीत तो गल्लीतल्या एका घरापुढे थांबला. कुडकुड 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 कुडकुड. पिंगळा दारी आला व माय, भरल्या हातानं दान वाढ व माय, भविष्य जाणून घे व माय, तुझ्या कुळाचं भलं होईल व माय. कुडकुड 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 कुडकुड. आला पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, शकून सांगतो तुम्हा ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. कुडकुड 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 कुडकुड. पिंगळ्याची कुडकुड ऐकून पारू उठली. तोंडावर पाणी मारलं. कपाळाचं कुंकू नीट करून केसावरून फणी फिरवली. सुपात दाणे आणि तांब्यावर पाणी घेऊन बाहेर आली. त्याच्या पायावर पाणी घालून पाया पडली. सुपातले दाणे त्याच्या झोळीत घातले. त्यानं स्वतःभोवती एक गिरकी मारून दान पोचल्याची पावती दिली. बोलू लागला. माय थांब व शकून ऐकून जाय. कुडकुड 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 कुडकुड. कुडमुळं वाजवीत आणि पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा हे गाण्याचे बोल गात गात तो पुढे गेला. चालताना हातातल्या कंदिलाचा उजेड तांबडं फुटल्याची साक्ष देत तो नेईल तिकडे जात होता. थांबेल तिथे थांबत होता. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पारू भारावलेल्या मनानं पाहत कितीतरी वेळ उभी होती. तो दिसेनासा झाला तरी त्याचा तो खणखणीत आवाज बराच वेळ ऐकू येत होता. कुडमुड्याचा कुडकुड आवाज कधी मनात साखर पेरणी करायचा तर कधी उरात धडकी भरवायचा. पिंगळ्यानं सांगितलेलं भविष्याचे बोल, नको जीवाला जाळू, अंगणी तुझ्या खेळल लेकरू, पारूला दिलासा देऊन गेलं. आपल्या गोठ्यातल्या गाईला वासरू आहे पण आपल्याला लेकरू नाही हे त्यानं अचूक ओळखून अंगणी तुझ्या खेळल लेकरू असं सांगताना दुःखी होऊ नको असंही सांगितलं होतं. त्याच्या तोंडून देव बोलला असावा असं वाटलं तिला. पिंजऱ्यातून सुटलेल्या पाखरानं आपलं पंख पसरवून अथांग आकाशात मुक्त भरारी घ्यावी आणि आपला आनंद व्यक्त करावा. अगदी तसाच आनंद व्यक्त करताना ती गुणगुणू लागली. भल्या पहाटे एका देवदूताने न मागता आपल्या पदरात वांछित दान टाकल्याचा आनंद लपवणं तिला अवघड झालं होतं. पूर्वेला उधळलेल्या गुलाबाचा शिडकावा तिच्या मनावरही झाला होता. एका लयबद्ध तालासुरात तिचे हातपाय हलत होते. एक एक काम हातावेगळं करण्यासाठी तिची धडपड चालू होती. अंघोळ करून तुळशीला पाणी घातलं. देवपूजा करून देवाला हात जोडले. मनोमन प्रार्थना केली. देवा, राम पहारी जो सबूत कानावर पडला आहे तो खरा कर.
तू ह्या नावाला आणि माझ्या भक्तीला बट्टा लागू देऊ नकोस. चहा घेऊन स्वयंपाक केला. धनाजीच्या आंघोळीचं पाणी चुलीवर ठेवून ती बाहेर आली. चिमण्याची जोडी भुरकन उडून गेली. घरात जाऊन पाण्याची वाटी आणि दाणे घेऊन आली. रोजच्या जागेवर वाटी ठेवून दाणे टाकले. घरात जाण्यासाठी ती फिरली आणि डोक्यात काहीतरी चमकून गेलं. सगळं भोवताल घराघरा फिरू लागल्याचं जाणवलं तिला. डोकं धरून ती कशीबशी स्वयंपाकघरात आली. डोळे मिटून तिथेच करंडली. थोड्या वेळाने डोळ्यापुढे दाटलेला अंधार निवळला. अंगाला फुटलेला घाम थंडावला. तिने डोळे उघडले. उठून बसली. घोटभर पाणी प्यायली. जीवात जीव आल्यासारखं वाटलं. भोवळ येण्याचा हा प्रकार दुसऱ्यांदा घडला होता, पण हे का घडतंय या विचारानं ती धास्तावली होती. चुलीवरच्या पाण्याला कड आला होता. तिने जाऊन धनाजीला हाक मारली. उठावं, पाणी तापलंय. तिच्या आवाजाने त्यानं डोळे उघडले. तिच्याकडे पाहून उठून बसला. वत, पाणी वत. आलोच मी. तिनं आंघोळीचं पाणी ओतलं. दोरीवर बदलण्यासाठी कपडे ठेवले. आंघोळ करून तो बाहेर आला आणि आहेत का धनुभाऊ अशी हाक ऐकू आली. मुरल्या न चुकता सकाळीच आला होता. पारू, मुरल्या आलाय, त्याला तांब्याभर दूध दे. धनाजी अनावधानानं बोलून गेला. झालं का? मी आज तुम्हाला रात्री काय सांगितलंय? अगं होय होय, विसरलोच पाय. असं कर, त्याला बसाय सांग. मी पूजा करून आलोच. जमायचं नाही. जे सांगायचं ते तुमचं तुम्ही पाहून घ्या. धनाजी नाईलाजानं बाहेर आला. त्याला मुरल्या हात जोडून म्हणाला, राम राम धनुभाऊ. राम राम. लई चिरवाळ आलाय. अजून म्या धारा बी काढल्या नाही. रातचा तांब्या आणला काय? आणलाय आणलाय. लई चिंता करता राव. तांब्या का कुठं पळून जातोय? लांबन नको लावू. तांब्या आण इकडे. मुरल्यानं धनाजीचा तांब्या आणि आता दुधासाठी आणलेला त्याचा तांब्या असे 2 तांबे धनाजीला दिले. ते घेऊन धनाजी घरात गेला. तांब्यावर दूध घेऊन आला. तांब्या मुरल्याला देत म्हणाला, हा घे, आणि उद्यापासून जरा उशिरा नाहीये. बरं धनुभाऊ, तुम्ही म्हणाल तसं. चहा पाणी झाला का नाही? अरे काय नाही झालं अजून. निघ आता, अजून माझी देवपूजा बाकी आहे. काय जमाना आलाय, माणूस चहा पाण्याला बी महाग झालाय. अशीच काहीशी वायफळ बडबड करीत मुरल्या वाटेला लागला. देवपूजा करून धनाजी न्याहारीला बसला. त्याची आई अंघोळीला गेली होती. रंगराव हळूहळू पावलं टाकत बाहेर आले. धनाजी शेजारी भिंतीला टेकून बसले. आवरायचं तरी काय, चहा पाणी झालाय. आता तो गेला म्हणजे आम्ही बी 2 तांबे अंगावर घेऊन बसून न्याहारीला. झालं आवार. हाय काय आणि नाही काय. हा ते बी बरोबर आहे, पर आज तुम्हाला इडं बसल्याचं पाहून लय बरं वाटलं बघा. औषधाचा चांगला गुण पडला. गुण पडलाय आणि औषध संपलंय. आज 15 दिवस झाल्यात. डागदरानं बोलावलंय, येरवाळी जाऊन या. पारू पदराला हात पुशीत म्हणाली, अगं मग काल रातच्याला सांगायचं होतं ना. असं अवचित सांगितल्यावर कसं जमायचं? अवचित म्हणजे म्या बरोबर येळावं सांगितलंय. रात्री कवा सांगायचं? ते स्वांग आल्यावर तुम्ही बसले गप्पा झुडीत. पारू नाराजीनं म्हणाली, बरं बाई, तू आभी घ्या आवरून, येऊ जाऊन. म्या नाही येत, तुम्ही या जाऊन. पारू न्याहारीचं ताट उचलत म्हणाली, अगं पर डागदर म्हणाला होता ना. ठावा हाय, मला वाढ वाटना, तुम्ही जावा.
पारूनं धनाजीला बोलूच दिलं नाही. काय होतंय काय? धनाजीनं गोंधळून विचारलं. अव नाही म्हणलं तर ऐका ना, जाऊन या, उगा किस नका काढू. पारूनं सासऱ्याला न्याहारी दिली, सासूला चहा दिला. धनाजीने रंगरावाची तयारी करून दिली. धनाजीनं बैल सोडून गाडीला जुंपले. बापाला हात देऊन गाडीत बसवलं. आईच्या पायाला हात लावून म्हणाला, येतो जाऊन. पारू ओसरीत धनाजी बाहेर येण्याची वाट पाहत उभी होती. बाहेर निघता निघता त्यानं हात हलवून जातो म्हणून सांगितलं. गाडीत बसून बैलांचा कासरा ओढला. बैलांनी पावलं उचलली. चाकांचा खडखड आवाज करीत गाडीनं वेग घेतला. पारू कितीतरी वेळ लांब जाणाऱ्या गाडीकडे पाहत उभी होती. धनाजीची गाडी गेली त्या वाटेवर तिला एक व्यक्ती दिसली. खांद्यावर घोंगडी, हातात कंदील घेऊन पावसात भिजत ती व्यक्ती पारूकडेच येत होती. चेहरा मात्र दिसत नव्हता. दर पावला गणिक ती मोठी होत गेली, इतकी की मान उंचावून देखील दिसेना. कुडकुड आवाज तेवढा ऐकू येत होता आणि शेवटी, नको जीवाला जाळू, अंगणी तुझ्या खेळल लेकरू, हे बोल कानावर पडत होते. पारू, ए पारू, अगं काय झालं? तोंडावर पाण्याचा सपकारा पडला तसे तिने डोळे उघडले. हातात पाण्याचा तांब्या घेऊन सासू उभी होती. काय झालं ग? भवळ आलती का तुला? इडा अशी काहून पडलीस? सासू कावरी बावरी होऊन विचारित होती. घे पाणी, घे पाणी, पी 2 घोट. काय बाई डोक्याला ताप? अगं उंबऱ्यावर नाही तर भित्ताडावर डोकं आपटलं असतं तर फुटलं असतं की ग. सासूच्या हातातील तांब्या घेऊन ती पाणी प्यायली. हातावर पाणी घेऊन तोंडावर मारलं. तोपर्यंत शेजारच्या 2-4 आया बाया गोळा झाल्या होत्या. काय झालं म्हणून तिला विचारित होत्या. पारू गप्पच होती. तिच्याकडे सांगण्यासारखं होतंही आणि नव्हतंही. तिनं जे काही पाहिलं होतं ते सांगितलं तर त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नव्हतं. पण त्यातून उगाच मनात येईल तो अर्थ काढून गावात बोभाटा करणार होत्या. पण काहीतरी उत्तर देणं भाग होतं म्हणून म्हणाली, काय नाही झालं. रातच्याला नीट झोप लागली नव्हती. पहाटे लावटून कामाला लागले. आजीरण झाल्यावानी वाटतं या. मळमळ बी होती म्हणून भवळ आलती. ती उठून घरात आली. सगळ्या बाया आपापल्या घरी गेल्या. तिच्या मागे सासूही आत आली. पारूला म्हणाली, वय ग, बरं वाटतंय का आता? सकाळी काही खाल्लं होतं का नाही? पारूचा नकार. मग असं कर, 2 घास तू बी खाय आणि मला बी आण. म्या खाईन थोड्या वेळानं. तुम्ही हातावर पाणी घ्या, मी आणते वाढून. पारूनं सासूचं जेवणाचं ताट वाढून आणलं. शेजारी पाण्याचा तांब्या ठेवला. तिथंच बसली. दोघेही गप्पच होत्या. शेवटी पारूच बोलली, आत्याबाय, मामंजीला बरं वाटायला लागले. तुम्ही बी एक डाव गुडघ्याचं दावून बघा की त्या डागदराला. गोदाईनं मान वर करून तिच्याकडे पाहिलं. खाली मान घालून पुन्हा जीव लागली. मग म्हणाली, का होऊन ओ माय, पायाला त्याल चोळायलाही त्रास होतोय काय? नेहमीच्या सवयीनं ती तिरसट बोलली, त्रास काहून होईन, पाहिजे तर नुसतं सांच्याला नाही सकाळी बी चोळून देते. वय ग वय, म्हणजे माझ्या पायाचा अजून तुकडं पडाय पाहिजे म्हण की. आत्ती, असं वाकड्यात नका ना बोलू. अहो म्या लेकी वाणी तुमची ठेप ठेवती या. काय चुकलं तसं मोकळ्या मनानं सांगा. एक डाव चुकले तर म्या पुण्यांदा नाही चुकायची. पर असं नका बोलू. गोदाईला यानंतर बोलता आलं नाही.
जेवण उरकून तिनं हातावर पाणी घेतलं, निघाली बाहेर. जाता जाता इतकंच म्हणाली, म्या भागिक जाऊन येते, पाण्याला जाताना कुलूप लावून जाय. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.